आणले. खेळ येतील आणि जातील, पण कोल्हापूरकर मात्र नेहमीच फुटबॉलशी निष्ठावंत राहिली आहेत. IPL मधल्या टीम येतात जातात, पण काही लोक मात्र नेहमी RCBशी कट्टर राहिली आहेत. तशा मी अनेक मिसळ खाल्ल्या, ट्राय केल्या, पण माझी निष्ठा मात्र कोल्हापुरातल्या उद्यमनगरमधल्या लक्ष्मी मिसळशी कायम आहे. मिसळसोबत काय खायचं, लादी पाव खायचा की स्लाइस ब्रेड खायचा, हा वाद ज्यांना घालायचा त्यांना घालू दे. पण कोल्हापुरातली ही मिसळ खाताना, लक्ष्मी मिसळ खाताना, हा फरसाणा, ही तर्री जी मिळते ना, त्याची चव अप्रतिम आहे आणि ते मला नेहमी इथं खेचून आणतं ही मिसळ खाण्यासाठी. पूर्ण संपलेल्या मिसळच्या ताटासोबत खरं तर बोलावं, त्याच्यावरून त्याची क्वालिटी जास्त समजेल कदाचित. आजकाल आपण मिसळच्या नावाखाली मिसळच्या ताटामध्ये लिंबूपासून जिलेबी आणि गुलाबजामपर्यंत सगळं खातो आहे. पण इथली एक खासियत आहे की तुम्हाला ताटामध्ये मिसळ म्हणजे मिसळच मिळेल. बटाटा, मटकी, तर्री आणि स्लाइस ब्रेड, लिंबू कांदा, मस्त. ही खासियत आहे लक्ष्मी मिसळची.